असं कोण वाटतं, की तू घरात असायला हवी होतीस आणि त्या सदस्याने आज बाहेर असायला हवं होतं असं? त्यांनी बोलताना ते माझ्याशी खूप छान बोलायचे, पण नॉमिनेट करताना मलाच टार्गेट करायचे एक ग्रुप डायनॅमिक्ससाठी. तर तिकडे विश्वास माझा खूप जास्त नाही राहू तर शकला. असं वाटतं का, की करणच्या जाण्याचा तुला फायदा झालाय? तर तुला कोण वाटतं, की हे सदस्य फेक वागतायत आणि यांचं नातं सुद्धा फक्त गेमसाठी आहे, फेक आहे, असे कोण सदस्य वाटतात? प्राजक्ता, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. कशी आहेस आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्या-आल्या सगळ्यात पहिली गोष्ट काय केलीस? मी मस्त आहे आणि बिग बॉसच्या घरातनं बाहेर आला मी खूप झोपण्याचा प्रयत्न केलाय. मला मिळाली नाहीये आणि खूप खातीये. असं कोण वाटतं, की तू घरात असायला हवी होतीस आणि त्या सदस्याने आज बाहेर असायला हवं होतं, असा कुठला सदस्य प्राजक्ताला वाटतो? गेमप्रमाणे मला असं वाटलं, की दोन्ही वाईल्ड कार्ड्स ज्या मुली होत्या, त्यांचं फक्त ग्राफ बघून कारण त्यांना वेळच मिळाला नाही तेवढा आपलं गेम दाखवण्यासाठी. तर त्यांचं आणि दीपालीताई, प्रभू हेही मला वाटले, की त्यांचं गेम वीक आहे. तर त्यांच्या जागी मी तिकडे असायला पाहिजे होते आणि त्यांना बाहेर असायला पाहिजे होतं, असं मला वाटलं. करण गेल्यानंतर तुझा गेम जास्त दिसायला लागला. तर असं वाटतं का, की करणच्या जाण्याचा तुला फायदा झालाय? हां, म्हणजे असं आहे की ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पडता त्याचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि ते मी केलं. डेफिनेटली तो असता तर माझा गेम कसा असता मला माहीत नाहीये. जसे-जसे माझे लोकं आयुष आणि करण सर्वात आधी गेले, मला त्याचं खूप वाईट वाटलं. मग सचिन दादा गेला, आणखीन वाईट वाटलं. पण आठवडा दर आठवडा मला हे कळत होतं की आता हे होतच होणार आहे आणि होतच राहणार आणि मला माझं गेम स्ट्राँग करावं लागेल. म्हणून मला ती स्पेस पण मिळाली स्वतः एक इंडिव्हिज्युअली व्यक्त होण्याची, गेम दाखवण्याची, स्ट्रॅटेजीज बनवण्याची. तर मे बी इट हेल्प्ड. आणि 3 घरात ग्रुप बनले होते, टोळी, बाल्कनी आणि काटा. तर टोळी रिकामी झाली, बाल्कनी रिकामी झाली, पण काटा अजून तसाच्या तसाच आहे. तर असं वाटतं का, की त्या टीममधून खेळायला हवं होतं? नाही वाटत. कारण मला विश्वास हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो मी त्या म्हणजे असं नाही की मी टोळीवर खूप विश्वास करू शकत होते किंवा केला. पण ॲट लीस्ट गेमप्रमाणे जे मी माझा ग्राफ बघितला, तर टोळीमध्ये जो विशाल होता, त्याने मला कधीही नॉमिनेट केलं नाही. तो माझ्यासाठी खेळलाही आहे आणि जेही असेल तो माझ्या तोंडावर येऊन बोलला आहे. तर त्याच्याशी डील करणं माझ्यासाठी जास्त ईझी होतं कारण ऑन द फेस होतं त्याच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन. पण इकडे दीपालीताई आणि राकेश ज्यांच्याशी माझं बोलणं आधी व्हायचं, त्यांनी बोलताना ते माझ्याशी खूप छान बोलायचे, पण नॉमिनेट करताना मलाच टार्गेट करायचे एक ग्रुप डायनॅमिक्ससाठी. तर तिकडे विश्वास माझा खूप जास्त नाही राहू शकला. म्हणून मी टोळीबरोबर किंवा विशालबरोबर जॉइन झाले. प्रत्येक नॉमिनेशन टास्कच्या आधी प्राजक्ताची खूप धडपड दिसायची. तर नॉमिनेशनची सुरुवातीपासून खूप भीती वाटत होती का, की मी बाहेर पडेन, मी नॉमिनेट नको व्हायला, अशी भीती कायम होती मनात? नाही, मी नॉमिनेशनची कधीच भीती ठेवली नाही. कारण मी नेहमीच स्वतःला हेच सांगितलं, की जेवढं ताटात वाढलेलं आहे, तेवढं मला नेहमीच मिळणार. म्हणून भ्यायचं नाही, आपलं बेस्ट द्यायचं आणि ज्या दिवशी निघू त्याच्यानंतर आपलं तिकडचं जीवन पण एकदम मस्त आहे. तिकडे खूप छान कामं करायची आहेत. तर जेव्हापर्यंत इकडे जर्नी आहे, आपण छान राहू, आपण जसे आहोत तसे बनूनच राहू आणि तेच मी निभावलं. घरातील सदस्यांना तू घरातून जवळून पाहिलंयस, तर तुला कोण वाटतं, की हे सदस्य फेक वागतायत आणि यांचं नातं सुद्धा फक्त गेमसाठी आहे, फेक आहे, असे कोण सदस्य वाटतात? मला वाटतं की तन्वी असो, राकेश दादा म्हणते, तन्वीचा राकेशदादा असो, ते लोकं गेमसाठी एक वेगळी पर्सनॅलिटी बनवतात. इव्हन दीपालीताई. मला असं वाटतं दीपालीताईला मी बाहेर भेटली असती, ती खूप प्रेमळ, मायाळू अशी मला भेटलीच असती नक्कीच. पण ती पण तिकडे गेमसाठी एक वेगळी पर्सनॅलिटी बनवत आहे. तर हे एकाप्रमाणे फेकच म्हटलं जाईल की तुम्ही गेमसाठी काहीतरी आणखीन बनवून येत आहेत, जे तुम्ही नाही आहात. प्राजक्ता, आता घराबाहेर आली आहेस, तर त्यामुळे आता जसं करण बाहेर आल्यावर तुला ओट अपील करत होता, तुला सपोर्ट करत होता. आता तू कोणाला सपोर्ट करणार आहेस? कुठल्या सदस्याला सपोर्ट करणार मी आहेस? सागरदादाला, पूर्ण माझा सपोर्ट सागरदादासाठी आहे. आणि कोणाला ट्रॉफी घेताना पाहायचंय तुला आणि कोण टॉप 2 वगैरे असं वाटतं? ट्रॉफी मला माहीत नाही गं कोणाला मिळणार. टॉप 2 पण म्हणणं म्हणणं खूप थोडं कठीण आहे या क्षणात. पण टॉप 5-6 मला जे दिसतात त्यात मला विशाल दिसतोय, सागरदादा ची माझी इच्छा आहे की त्यांनी पोहोचावं. तन्वी, आरबी असणार, अनुश्री पण असू शकते. नक्कीच. तर मी तुला घरातील सदस्यांची नावं सांगेन आणि तुला एका शब्दात किंवा एका वाक्यात जसं जमेल तसं त्यांच्याबद्दल व्यक्त व्हायचंय. तर दीपाली, माचिस.
अनुश्री. गेमर आणि विश्वास न जिंकणारी. प्रभू. सिम्पथी. तन्वी. दर आठवड्यात वेगळे कॅरेक्टर्स. ओके. विशाल. मॅनिप्युलेटर. राकेश बापट. कन्फ्यूज कॉन्ट्राडिक्टिंग. आणि लास्ट सागर कारंडे. माझा दादा. तर थँक्यू सो मच प्राजक्ता. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? तुमचे खूप खूप आभार. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी मला वोट केलं आहे, ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे, ज्यांनी ज्यांनी मला समजून घेतलं आहे, त्या सगळ्यांसाठी खूप खूप आभार. खूप खूप प्रेम. आणि तुमच्या सगळ्या वोटसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या आशीर्वादसाठी खूप नमस्कार. आणि तुमच्यापर्यंत मी नक्कीच आपल्या म्युझिकच्या थ्रू भेट देत राहणार आहे. आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी ठेवा. थँक्यू सो मच. थँक्यू.